राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव चर्चेत। राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा। 16 मार्चला महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा मास्टर स्ट्रोक। शरद पवार पुन्हा एकदा मैदानात। राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवारच मवियाचे उमेदवार। पवारांच्या उमेदवारीवर तिन्ही पक्षांचे एकमत, सूत्रांची माहिती। संदीपान बुमरेंकडून 1150 कोटींचा घोटाळा। ड्रायव्हरच्या नावे हिबानामा दाखवून भ्रष्टाचार। अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। सीआयडी चौकशीची मागणी। संदीपान बुमरेंनी आरोप फेटाळले। दानवेंकडून बुमरे कुटुंबाची बदनामी। आमदार विलास बुमरेंसह ड्रायव्हर जावेद शेखकडून दानवेंवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा। मुंबई महानगरपालिकेचा उद्या पहिला अर्थसंकल्प सादर होणार। प्रशासक राज नंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असणार। यंदा अर्थसंकल्प 80,000 कोटींच्या घरामध्ये पोहोचण्याचा अंदाज। नाशिकमध्ये स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स कायम। राष्ट्रवादीच्या मुकेश शहाणेंची माघार नाहीच। सुनील तटकरेंशी चर्चा केल्यानंतर शहाणे निवडणूक लढण्यावर ठाम। वकिलाला मारहाण। गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून वकिलावर हल्ला। मारहाणीनंतर बार काउन्सिलची पोलीस ठाण्यामध्ये धाव। विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा। परभणी, हिंगोली, नांदेड, इंदापूरमध्ये उभी पिकं आडवी। अनेक गावांना गारपिटीचा फटका। बळीराजा पुन्हा संकटात। कांदा निर्यात अनुदानाच्या 50% कपातीच्या निर्णयावर केंद्र सरकारचा यू-टर्न। 24 तासांच्या आत निर्णय रद्द। नाशकातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं 2 कोटींचं नुकसान।